नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वाईज अँड अदरवाईज या पुस्तकामधील लेख 45वा तस्मै श्री गुरुवे नमः. एक काळ असा होता जेव्हा शिक्षकाचं महत्त्व एखाद्या राजापेक्षाही जास्त होतं. शिक्षक विद्यार्थ्यावर नितांत प्रेम करत आणि विद्यार्थ्याचं काही चुकलं तर त्याला शिक्षा करायला सुद्धा मागे पुढे पाहत नसत. विद्यार्थी शिक्षकांच्या सानिध्यात सतत राहत 10 ते 12 वर्ष त्यांना सर्व कामात मदत करत. शिक्षकही त्या मुलांचा आपल्या स्वतःच्या मुलांसारखा सांभाळ करीत. यालाच गुरुकुल पद्धती असं म्हणत. पूर्वीच्या काळी या गुरुकुल पद्धतीमध्ये राजा आणि रंक यांच्यात काहीही फरक नसे, सगळेच सारखे. यातील एकच दोष असा होता की शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हतं, काही निवडक लोकांपुरतंच ते होतं. ही मुलं शिकून जेव्हा मोठी होत तेव्हा ती आपली गुरु आणि गुरुपत्नी यांना जन्मभर विसरत नसत. असा एक अलिखित नियम होता की पुढे ते विद्यार्थी आयुष्यात जे काही मिळवत त्यातील काही भाग ते गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना अर्पण करत. आपल्या विद्यार्थ्याचं यश पाहून गुरुजींना आनंद होई. त्यांचे विद्यार्थी हीच त्यांची संपत्ती होती. ज्ञानार्जनामध्ये आपल्या शिष्यानं आपल्याला मागे टाकून पुढं जावे अशी प्रत्येक गुरुची ईश्वरचरणी प्रार्थना असे. तोच त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद होता. शिष्यात इच्छेत पराजयम. विद्यार्थ्याने गुरुपेक्षाही श्रेष्ठ बनले पाहिजे. विद्यार्थी आपल्या गुरुजींचा कसा आदर करीत हे दाखवणारी एक फार सुरेख कथा आहे. एकदा एका सम्राटाला कोणीतरी प्रश्न केला, महाराज आपण इतके सर्व शक्तिमान आहात, एवढी धनसंपत्ती आपल्याशी आहे, इतकं मोठं राज्य आहे, मोठी सेना आहे, आपले गुरुजी इतके गरीब आहेत, त्यांच्याकडे छोटासा जमिनीचा तुकडासुद्धा नाही आहे, असं असूनसुद्धा तुम्ही जेव्हा त्यांना भेटता तेव्हा त्यांच्यापुढे नतमस्तक होता, त्यांच्या धूळ भरल्या चरणांना स्पर्श करता, त्यांच्यासमोर खाली जमिनीवर बसता आणि त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकता. खरं तर तुम्ही त्यांना तुमच्या दरबारात बोलवून घेऊ शकता असताना तुम्ही तसं का नाही करत? त्यावर तो सम्राट हसून म्हणाला, किती मूर्खपणाचं बोलणं आहे हे. माझे गुरु हे जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. ज्या जमिनीविषयी तुम्ही बोलताय ती तर युद्धात कधीही जिंकता येते किंवा माणूस ती हरू शकतो. सम्राट हा जोपर्यंत तरुण सशक्त असतो तोपर्यंतच त्याचा दरारा असतो. त्याच्या जवळची धनसंपत्ती खर्च होऊ शकते, कोणी दरोडा घालून हिरावू शकतो अथवा नष्ट होऊ शकते. त्यामुळे सम्राटाला सर्वशक्तिमान म्हणणे बरोबर नाही. तेच माझ्या गुरुकडे पहा. त्यांच्याजवळ ज्ञान आहे आणि दरवर्षी ते ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. ते जेवढं जास्त देतात तेवढी त्यांची जास्त प्रगती होते. त्यांचं ज्ञान कुणीही हिरावू शकत नाही. दरवर्षी अधिकाधिक ज्ञानाने ते संपन्न होत असतात. मग तेच थोर नाहीत का? त्यांचे सर्व विद्यार्थी ही त्यांची स्वतःचीच मुले असतात आणि ज्या वडिलांच्या मुलांची भरभराट होते ते वडील श्रीमंत नाहीत का? या कथेतून गुरुविषयीची आदर भावना व्यक्त होते. त्याचप्रमाणे गुरुची ज्ञानाविषयीची आसक्ती व आपल्या विद्यार्थ्यावर असलेले प्रेम प्रकट होते. त्याचमुळे आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव समाजातील गुरुचं स्थान 3ऱ्या क्रमांकाचं असतं. आपल्या विद्यार्थ्याचं समाजात काहीही स्थान असलं तरी त्याच्या हातून कधीही चूक झाली की त्यांना वळणावर आणण्याची, ती चूक दाखवून देण्याची जबाबदारी नेहमी गुरुची असते. पण आजच्या काळात ही गुरुकुल पद्धती अस्तित्वात राहिलेली नाही. कोणीच त्याचा अवलंब करत नाही. आपल्या सरकारने बरेच प्रयत्न करून गावागावातून खेड्याखेड्यातून आधुनिक पद्धतीचं शिक्षण देणाऱ्या शाळा स्थापन केल्या आहेत. हजारो प्रशिक्षित शिक्षकांची नीतिमत्तेचे पाठ देण्यासाठी नेमणूक झाली आहे. त्यांना उत्तम पगार दिले आहेत. उद्याचे उत्तम नागरिक घडवणं हे त्यांचं मुख्य काम असतं. मला अजूनही आठवतं, मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही जिल्हा पातळीवरच्या किंवा राज्य पातळीवरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. त्यासाठी आम्हाला आमच्या गावाहून वेगवेगळ्या गावी जावं लागे. आमचे शिक्षक त्यावेळी आमच्याबरोबर येत. आम्ही कधीच
हॉटेलात उतरलो नाही. शिक्षक आम्हाला त्यांच्या बहिणीच्या घरी घेऊन जायचे. आम्ही सर्वजण तिथे उतरायचो. या सगळ्या प्रकारात खरं तर आमच्या शिक्षकांचा काहीही फायदा नसे. पण ते आम्हाला त्यांच्या कुटुंबियापैकीच एक समजत. त्यांची बहीणसुद्धा आनंदाने आमचं आगत स्वागत करायची, आम्हाला खाऊ पिऊ घालायची. मी जेव्हा आज त्याचा विचार करते तेव्हा वाटतं ती पद्धत किती महान होती. अलीकडेच मी कामानिमित्त ओरिसाला गेले होते. आपल्या देशात विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळण्याचा प्रसंग येतो. 1999 सालच्या ऑक्टोबर महिन्यात ओरिसाला वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. तसं होईल अशी आधी कुणालाच कल्पना आली नाही. वादळाने झाडे मुळापासून उखडली गेली, घराची छपरे उडून गेली, इमारती उद्ध्वस्त झाल्या. दरवर्षी पूर येतात. छोट्या ओढ्यांची प्रचंड मोठी नदी होते, दुथडी भरून वाहू लागते. दरवर्षी अनेक लोकांना आपले घरदार, गाईगुरे आणि मालमत्ता गमवावी लागते. अशा प्रकारच्या प्रत्येक आपत्तीनंतर देशातील अनाथ, अपंगाची, मतिमंद मुलांची संख्या वाढलेली दिसते. असं संख्याशास्त्रानं सिद्ध झालं आहे. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अनाथालय भरून जातात. अनेकदा तर असं आढळून येतं की आईवडील आपल्या अपंग किंवा मतिमंद मुलांना सोडून देतात. आपल्या गरिबीवर या अशा मुलाचं आणखीन एक ओझं कशाला असं त्यांना वाटत असतं. दूषित पाण्यावाटे पसरणाऱ्या साथीच्या रोगांनी सरकारी इस्पितळ भरून जातात. जेवढ्या रुग्णांची त्या ठिकाणी सोय होणार असेल त्याच्या तिप्पट संख्येने रुग्ण तिथे दाखल होतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात बिगर सरकारी संस्थांचे कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, डॉक्टर्स मनापासून काम करतात. पण तरीसुद्धा एखादी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की त्यांचे प्रयत्न पुरे पडत नाहीत. कोणत्याही सरकारला शाळा काही दरवर्षी सुरू करणं, दुरुस्त करणं शक्य नसतं. किती प्रचंड मोठं काम आहे हे. त्यामुळेच आमच्या फाउंडेशननं एक निर्णय घेतला. आम्ही नदीजवळच्या भागात ज्या काही शाळा बांधणार होतो त्या शाळा मुद्दामच आम्ही जरा उंचीवर बांधायच्या ठरवल्या. म्हणजे पूरपरिस्थितीत त्या शाळांचा निवाऱ्यासाठी उपयोग करता आला असता, कोणताही उपयोग करता आला असता. आम्ही शाळा शिक्षकांना या कामामध्ये सहभागी करून घेतलं. त्यांनीही अत्यंत अभिमानाने आमच्या कामात भाग घेतला, कारण अखेर ती त्यांचीच शाळा होती. शिक्षकांच्या सहभागामुळेच आमचं काम सुरळीत झालं. ओरिसाच्या अंतर्भागात असलेल्या अशा निवारा शाळेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते. पहाटेची वेळ होती. संपूर्ण वातावरण उत्साहाने भरलेलं होतं. समारंभ असल्यासारखं. ज्या शिक्षकांनी आम्हाला या शाळेच्या उभारणीत मोलाची मदत केली होती त्यांची जवळच्या गावात बदली झाली होती, पण तरीही ते आज या समारंभासाठी खास उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यापूर्वी मी त्या शाळेच्या काही विद्यार्थ्यांशी बोलत होते. मी वर्गात गेले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. वर्ग भरला होता. अनेक मुलं जमिनीवर बसली होती. मी शेजारच्या वर्गात डोकावलं. तिथे सुद्धा हीच स्थिती. मी वर्गाच्या बाहेर आले. बाहेरच्या बाजूला निंबाच्या झाडाखाली एक वर्ग चालू होता. याचा अर्थच शाळेच्या खोल्यांची संख्या कमी आहे. मी ठरल्या वेळेपेक्षा जरा आधीच पोहोचले होते. शाळेच्या नवीन मुख्याध्यापिका आल्या आणि त्यांनी मला भेटताच माझी माफी मागितली. त्या मध्यमवयीन होत्या, पण त्यांची प्रकृती चांगली खणखणीत होती. त्या कडक शिस्तीच्या असाव्या असं वाटत होतं, पण पुष्कळदा वरवरच्या दिसल्यावरून काही सांगता येत नाही. त्या म्हणाल्या, आजच्या दिवसभराच्या समारंभाचं खूप काम आहे. त्यांच्याशी बोलत असताना माझं लक्ष गेलं तर त्या शाळेच्या आवारातील एका कोपऱ्यात एक लहानशी इमारत होती. इमारतीच्या समोरच्या बाजूला काही कपडे, साड्या वगैरे वाळत घातलेले दिसत होते. मी स्वतःसुद्धा एक शिक्षिक आहे. शिक्षक एकदा बोलायला लागले की पुष्कळ बोलतात, म्हणून तिला थांबवून मी म्हटले, ती साडी वाळत घातली आहे, तिथे कोण राहतं? त्या मुख्याध्यापिका एकदम गडबडल्या आणि फुटफुटल्या. आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी निवारा म्हणून ती इमारत बांधलेली आहे. पण शाळेच्या आवारात कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये तुम्ही करता तसंच कधीही कोणती नैसर्गिक आपत्ती आली की तेवढ्यापुरतं निवारा म्हणून त्याचा उपयोग होतो. एरवी तिथे शाळेचे वर्ग भरतात. पण मग आत्ता कोणती नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे? वादळ झालं होतं, पण ते तर 2 वर्षापूर्वी झालं होतं. लोक अजूनही तिथे राहत आहेत. मग त्यांनी वेगळाच सूर लावला. त्या म्हणाल्या, नाही, पण काही पूरग्रस्त तिथे राहत आहेत. पण हेही खरं नव्हतं, कारण पुरानंतर एव्हाना सर्व पूर परिस्थिती पूर्ववत झालेली होती.
या चर्चेत जास्त वेळ घालवायला नको, कारण उद्घाटनाला समारंभाला उशीर होत आहे असं त्या मुख्याध्यापिका वारंवार सांगू लागल्या. पण त्या इमारतीत कोण राहत होतं याचा काहीही करून मला छडा लावायचा होता. मी तसा आग्रह धरला. अखेर मुख्याध्यापिका बाईचा नाईलाज झाला व त्या माझ्याबरोबर त्या दिशेने चालू लागल्या. इमारत उत्तम स्थितीत होती. आत बरेच बाक होते, ते एकत्र जुळून त्यांची खाट केली होती. आत भांडी कुंडी व ट्रंका होत्या. एका कोपऱ्यात लाकूड फाटा रचून ठेवला होता. याचा अर्थ तिथे स्वयंपाकही होत असणार. इथे कोण राहतं मी परत विचारलं. आता मुख्याध्यापिका बाई जराशा चिडल्या होत्या. अर्थात त्यांनी चेहऱ्यावर ते दाखवलं नाही. काही आदिवासी विद्यार्थी राहतात, त्यांचं हे वसतिगृह आहे. परत एकदा खोटं, सरळ सरळ खोटं. मुलांच्या शाळेत, मुलांच्या वसतिगृहात स्त्रीचे कपडे वाळत घातलेले दिसत होते. एवढंच काय, पण ती खोली वसतिगृहाच्या खोलीसारखी दिसतही नव्हती. मी जेव्हा माझं खरं काय ते मत सांगितलं तेव्हा त्या मुख्याध्यापिका बाईचा अगदी नाईलाज झाला. त्या म्हणाल्या, ही इमारत काही तितकीशी चांगली नाही आहे. आमच्या शाळेत शिकवणारे अनेक शिक्षक अत्यंत गरीब परिस्थितीतले आहेत. त्यांना खूप लांबून शाळेत यावं लागतं, म्हणून मी त्यांना इथे राहायला जागा दिली आहे. पण तरीही माझा काही तिच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. शिक्षकांना पगार चांगला असतो, शिवाय त्यांना घर भाडे पोटीसुद्धा ठराविक रक्कम मिळते. त्यांनी काय म्हणून शाळेच्या आवारात राहायचं? मला पाठीमागच्या बाजूने जराशी कुजबूज ऐकू आली. लहान मुलं विस्पारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती. खरं तर खरी बाजू ऐकायची असेल तर मुलांनाच विचारायला हवं. मुलं नेहमी खरी बोलतात. कुणाला खुश करण्यासाठी कधी खोटं बोलत नाहीत. त्यामुळे मी एका लहान मुलाला हाक मारली आणि विचारलं, बाबा इथे कोण राहतंय रे? त्या मुलाने मुख्याध्यापिका बाईकडे बोट दाखवलं. बाईनी शर्मेने मान खाली घातली. मी बाईच्या जवळ जाऊन म्हणाले, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? तेही 4 वेळा. प्रत्येक वेळा वेगळं खोटं सांगितलं तुम्ही. तुम्हीच जर खोटं बोललात तर मुलंसुद्धा तेच शिकतील तुमच्याकडून. तीसुद्धा खोटं बोलतील. तुमचा आदर्श त्यांच्या पुढे असला पाहिजे. आपल्या वागण्यातून आपण उदाहरण घालून दिलं पाहिजे. तुम्ही एक स्त्री आहात. एका स्त्रीला दुसऱ्याविषयी ममता, अनुकंपा वाटली पाहिजे. तुमची गरीब बिचारी मुलं त्या छोट्याशा वर्गात मेंढरासारखी कोंबून बसत असताना त्यांच्यासाठी बांधलेल्या वर्गाचं तुम्ही घर कसं काय केलं? ती इमारत त्यांची आहे. एका आईच्या मनात जे विचार येतील ते कसे तुमच्या मनात येत नाहीत? जर तुमचं मूल त्या वर्गात असतं तर तुम्हाला ते वाईट वाटलं नसतं. शिवाय तुम्ही शिक्षिका पण आहात. एक आदर्श शिक्षकांचे गुण कोणते? तर आपल्या विद्यार्थ्याविषयी प्रेम, काळजी. हे आपण पुरातन काळापासून ऐकत आलोय. मी पण एक शिक्षिका आहे. आपल्या विद्यार्थ्याच्या फायद्याची चिंता आपण केली पाहिजे, आपल्या स्वतःचाच नव्हे. ही शाळा म्हणजे काही उद्योग भवन नाही. भावी पिढ्यांना प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. मुलांचा वर्ग राहण्यासाठी वापरून तुम्ही स्वतःचं घर भाडं वाचवलंत का? का? कारण लहान मुलं अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार नाहीत म्हणून. त्या मुलांना रोज होत असलेले कष्ट तुम्ही पाहू तरी कसे शकाल? या इथे दूरवर कोणीही सरकारी अधिकारी येऊन कधीच शाळेची तपासणी करत नाही म्हणून. ही मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा तुमच्याविषयी काय आठवण काढतील? आपला देश हा थोर गुरूंचा, आदर्श शिक्षकांचा देश नव्हे का? पण माझ्या प्रश्नावर काहीच उत्तर आलं नाही. आजचा हा लेख इथंच संपलेला आहे आणि खरोखर अंतर्मुख करणारा असा हा लेख आहे. आपण सर्वांनी लेख ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप आभार. धन्यवाद.